भूमिकन्या रे. काय महेंद्र शेठ, काय राव, महिना संपला राव, व्याजाचं पैसे कुठे आहेत? अहो मी बी तोच विचार करत होतो आता. विचार नाही, पैसे, व्याजाचं पैसे पाहिजे मला, ते बी आत्ताच्या आत्ता. असं अचानक कुठून देऊ? हे मला काय माहित नाही, मला पैसा आत्ताच्या आत्ता पाहिजे म्हणजे पाहिजे. असं अचानक कुठून आणू पैसा? हे समज, पैसे घ्यायच्या आधी विचार करायला पाहिजे होता, कळलं का? मला पैसा पाहिजे म्हणजे पाहिजे. सुभानराव ऐका की, तुम्ही आता पाहुणा आहे आमचं. अहो पाहुणा आहे म्हणल्यावर बी असंच वागणार होय आमच्याशी? हो महेंद्र शेठ, व्यवहार वेगळा आणि नातं वेगळं, कळलं का? होय की, मी कुठं नाही म्हणलो, पण हे बघा, तुम्हीच बघा तपासून काय आहे काय यात. अहो टोटल लॉस मध्ये आहे मी. पैसे असते तर मी काय द्यायला नाही म्हणलो असतो का? याच्याशी आमचं काय घेणं देणं? हा, मला पैसे पाहिजे, व्याजाचे पैसे टाका. मला आता लगेच काय तुमचं पैसे द्यायला होणार नाही. काय? हा नाही म्हणजे महेंद्र शेठ नाही मारत. करू आपण काहीतरी करू. हैबत शेठचं एक काम आहे, हे जर का तुम्ही केलं ना तर या व्याजाचं पैशाचं काहीतरी करू सोय. होय काय? खरं सांगताय ना सुभानराव? वय मग सांगा की काय करायचं आहे. सांगतो, ऐका. कूलिंग बरोबर होत नाहीये. हो बघतो साहेब, बघतो. महेंद्र शेठ आले. हो दादा, कडक एक चाय द्या मस्त म्हणून. सावकारणीच्या घरात बहीण दिले बाबा, आता त्यांचा थाट बघायलाच नको. कसला थाट? अरे हर्षवर्धन दादा तर खूप चांगला आहे. मग काय झालं? कसला चांगला? माझ्या बहिणीवर लग्न करून तिला गावात एकटीला सोडून लंडनला चालला होता. मग मग काय, मग मी पण मस्तपैकी केस टाकली त्याच्यावर आणि अडकवला गावात. बस म्हणलं बोंबलत. हे एक नंबर काम केलं बघा शेठ तुम्ही. अरे आपण 2 नंबरची कामच करत नाही, पण आपल्या बहिणीला बसता बुक्की आणि उठता लात अशी अवस्था करून ठेवली होती त्यानं. मग मी काय का बसतोय? मी आपला अननोन नंबरवरनं कॉल केला त्याला आणि सांगितलं की तुला गावात थांबवून घ्यायला तुझ्या बापाचाच हात आहे. आता तो माझ्या बहिणीला काय नाही बोलणार, बापाला बोलणार. बसतील बापले का एकमेकाच्या उरावर, भांडतील. महेंद्र, अहो दाजी तुम्ही, अहो या की बसा. 2 चहा दे रे. कशी आहेत? बरे आहेत ना? काय बोलत होता आता? मी अहो कुठं काय नाही. सगळं ऐक. तू मला अननोन नंबरवरून कॉल करत होतास? अहो ते हे आपलं. हो साहेब, झाली गाडी तुमची. मला सगळं कळलंय. मला अननोन नंबरवरून कॉल करणारा दुसरा तिसरा कोणी नसून तुझा भाऊ होता. नाही, तुमचा खरंच काहीतरी गैरसमज झाला. ज्या भावाची बाजू काय घेते त्यांनीच मला फोन करून सांगितलं की मला गावाबाहेर न जाण्यामागे माझ्या वडिलांचा हात आहे. माझं ऐका, खरंच तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. गैरसमज? तू वेडी आहेस का? तुला कळत नाही मी काय बोलतोय? मी स्वतः त्याला त्याच्या तोंडून बोलताना ऐकलंय आणि जेव्हा मी त्याला जाब विचारला पळून गेला.
कधी असंच सोडणार नाही ना. ऐका तुमचं खरंच काहीतरी गप्प बस. तुझ्यामुळे आणि तुझ्या भावामुळे मी माझ्या वडिलांवर संशय घेतला. काय वाटलं असेल त्यांना? मला तर तुमचं काही कळतच नाही. नाही कळतंय? तुला तर सगळं माहिती आहे. तुझ्यामुळे आणि तुझ्या भावामुळेच हे सगळं होत आहे. तुझ्याबद्दल मी कधी सहानुभूती दाखवायला नको होती. मला माहिती आहे दादा असं नाही करणार काहीच. तुझा भाऊ एक नंबरचा लबाड माणूस आहे. स्वतःच्या मित्रांना सांगत बसला होता आणि जेव्हा मी दिसलो तेव्हा बोबडी वळली. अहो तो गमती मध्ये बोलून गेला असेल. गमती? तुला कळतं तू काय बोलतीयस ते? तुझा भाऊ तुझ्या घरच्यांना वाटत असेल तसा नाहीये. कसला त्रास होऊ दिलाय आम्ही तुम्हाला? लग्नाचा सगळा खर्च आम्ही केलाय. अजूनही कुठल्याही रीतीभातीत कुठलीही कमी होऊ दिली नाही आणि कसलाही खर्चात पाडला नाहीये तुम्हाला. कसल्याच अपेक्षा ठेवल्या नाहीये. तुझ्या भावाला ना फुकट खायची सवय झाली. असाच गावभर फिरत असतो. पैसे हवे असतात त्याला. काम धंदा नाहीये काही. नुसतं गावात फुशारक्या मारत फिरत असतो. नाही हो असं काय बोल. त्याचं दुकान आहे की. इतकं जर प्रेम असेल ना तुमच्या भाऊ बहिणींचं मग तुझा आणि त्याच्या बरोबर राहा. मला काहीच हरकत नाहीये. पुन्हा जर मला तुझा भाऊ दिसला ना तर याद राख. तुम्हाला पाहिजे होतं तसंच झालं ना? हा वय आता समजा ठीक आहे. जीवाचं रान करते भलाई पायी बापाचं सप्पान डोईवर मन रांगडल्यार अशी लढते भूमिकन्यार हिमतीचं हे वार अशी भिडते भूमिकन्यार मन रांगडल्यार अशी लढते भूमिकन्यार हिमतीचं हे वार अशी भिडते भूमिकन्यार. हाय तू सकाळ सकाळी तू पण आली. चला म्हणजे काम लवकर आटपत. होय पण तू आजपासून आमच्या शेतात पाय ठेवायचा नाहीस. का ग काय झालं? उलट प्रश्न विचारायचे नाहीत. सांगितलं तेवढं फक्त ऐकायचं. तिथून पुढे तू तुझा संसार नेटाने करायचास. अगं पण तुला माहिती आहे ना माझं शेतीशिवाय काय नाही होत ग. अगं तुझ्या मनाला येईल तसं जर तू वागायला लागली तर आम्ही प्रियंकाला काय सांगायचं? आणि ती बी उद्या उठून तुझ्यासारखी वागायला लागली तर काय करायचं? हे बघ आमची शेती कशी कसायची ना आम्ही आमचं पाहून घेऊ. पण तू इथून जाय लक्ष्मी. पुन्हा शेतात येऊ नकोस. लक्ष्मी थांब. लक्ष्मी जायच्या आधी एवढं धान्य पेरून जाशील का? काय समजे म्हणतात तू धान्य पेरलं ना पीक चांगलं येते म्हण. जाता जाता एवढी मदत करशील का बापाला?
अशी लढते भूमी कन्यार हिमतेचा हे मार अशी भिडते भूमी कन्यार अशी लढते भूमी कन्यार आई बिस्किट आणू? नको. अरे महेंद्र बैस. चहा घेणार ना? नाही. बसायचं आहे का? माहित नाही वाटतं कुठे बसायचं ते. बस. नाही उभाच बरा आहे मी. काय काम काढलं आज? का व्याज द्यायला आलता? नाही ते सुभानराव म्हणले होते. काय? ते काम केलं तर कर्जमाफी करीन असं म्हणले होते सुभानराव. कसली सोय? ते म्हणत होते ते काही सोय बी होणार नाही. गप गुमान व्याज द्यायचं, नाही तर जमिनी विकायचं. समजलं का? ऐबतराव हा मालक हा असं करू नका. अहो लई पेचात आहे. खरंच माझ्याकडे पैसे नाही. तुम्ही म्हणले म्हणून काम केलं मी. अजून काय काम असेल तर सांगा, ते बी करीन मी. आणि असंच काम करून तुमचं व्याज बी फेडेल. काय काम नेम नाही आमच्याकडे. जा निघ निघ. थांब महेंद्र. काय रे बघ, असं काय करतो रे? गरीब आहे बिचार. काम पाहिजे ना तुला. हे बघ ते फडकं उचल आणि बाहेर आपल्या गाड्या आहेत ना त्या पुसून काढ. उचल की फडकं आणि गाड्या पुसून घे. हेच काम आहे बघ. म्हणजे महिन्याचा जो पगार मिळेल का नाही तुला, त्यातून आम्ही आमचं याच कापून घेऊ. हाय का नाही हायवत? भारी आहे की. महेंद्र आता तुला व्याज द्यायला वेगळं यावंच लागणार नाही. आणि हे बघ, रातचं काय उरलं सुरलं असेल का नाही जेवण, ते तुला सकाळच्याला देत जाऊ. चालेल का नाही? असं करू नका. अरे बाबा आता तूच म्हणत होता ना काम द्या म्हणून. मग आता दिलं की काम. जा कामाला लाग. पुसायला घे जा गाड्या. जा जा जा. ऐ छान मला होतं रक्कम. काय मांडुळा आणि दोन तोंडी माणसं आहेत.
बोलत्यात एक आणि करत्यात एक. दादा दादा लोक काय म्हणते ना रे? हा आणि कोणी सांगितलं तुला गाडी धुवायला? कधी इकडे नाही देणार. तू काय गाडी बिडी धुवायची नाहीस. सगळी नाटकं कळते ना मला. त्याच्यामुळे अजून काय काय सहन करायला लागणार आहे कोणास ठाऊक. हे इकडे. अरे पण चांगलं पांग फेडायला लावतेस तू भावाला. काय रे गाडी पुसतोयस का गप्पा मारा आलायस? काय रे नुसतं ते पटकूर घेऊन पाण्याने पुसतोय गाडी? अहो नाही नाही मस्त एकदम साबणच पाणी केले आणि तेनच धुतोय. बघा की हे बघा. तारका काय हे? तुझ्या भावाला कामावर ठेवलं मी. माझ्या चुकांची शिक्षा माझ्या भावाला देऊ नका तारका. तारका तुम्ही मला पाहिजे ती शिक्षा द्या. काय बी काम सांगा मी तयार. पण माझ्या भावाला नको. आज तुझ्या भावाला कामाला लावलाय, उद्या तुझ्या बापाला बी कामाला लावणार हाय. पांडुरंगा अरे या कुठला पेचात अडकवलेस रे मला? अरे उद्या रक्षाबंधन आहे. आज माझा तोच भाऊ माझ्या घरात काम करतो. अरे कुठली येळ आणलीस तू माझ्यावर? जो भाऊ रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला भेटायला जातो. मी तुझं आयुष्यभर रक्षण करेन असं वचन देतो. आज माझा तोच भाऊ संकटात आहे आणि या घरची सून असून मी काय करू शकत नाही. अरे कुठली परीक्षा घेतोयस रे माझी? आज माझाच भाऊ माझ्याच घरात नोकर म्हणून काम करतो. म्हणजे महेंद्र या घरात काम करतोय? हो नाही म्हणजे ते ऐका ना मी काय म्हणते. एक मिनिट थांब. तू इथे काय करतोय? काय विचारतोय मी? तू इथे काय करतोयस? इथे काय करतोयस? हर्षवर्धन काय झालं? हा इथे काय करतोय? अरे मॅच त्याला आपल्याकडे कामावर ठेवलंय. या माणसाने माझ्या करिअरचं इतकं नुकसान केलं आणि तरी तू त्याला कामावर ठेवलंस? नाही खरं म्हणजे मी त्याला कामावर ठेवणारच नव्हते. मग का ठेवलंस? अरे बळीच एवढं वावर कर आपलं. आता दुबार पेरणी त्याला खत औषध समज घ्यायचं म्हणजे पैसे लागणार की नाही? कुठून आनंद बिचारा. खर तर मी बळीलाच कामावर ठेवणार होते. पण त्याला असं कसं विचारायचं आमच्याकडे कामावर राहा म्हणून? काय झालं की सोयरा आहे आपला आणि तुझा सासरा. तेव्हा म्हणलं की त्याच्या घरी काहीतरी मदत झाली पाहिजे का नाही आपल्याकडून.
म्हणून मग महेंद्राला कामावर ठेवलं इथं. हाय का नाही रे महेंद्र? वय वय, नाहीतर मी कशाला येतोय तुमच्याकडे कामाला? अरे मग केस तरी मागे घे. नाही, मी केस माग नाही घेणार. बया शुंभ चढाला तरी पिळ जात नाही अजून. ह्यो नाही कवा सुधरायचा. ह्यो असा आहे ना, म्हणूनच बळीला याची लई काळजी आहे. तेव्हा म्याच बळीला म्हणते माझ्याकडे कामावर ठेव याला, म्हणजे माझ्या नजरेसमोर राहील आणि असल्या उचापती तरी करणार नाही. बघितलं, तुम्ही दोघं माझ्या घरच्यांना नावं ठेवत होता ना. माझी ताराक्का किती चांगली आहे. या माणसाने माझं इतकं नुकसान केलं तरी ह्याला कामावर ठेवलं तुमच्या परिस्थितीचा विचार करू. तिने तुमचा स्वाभिमान जपला, तुमचा घर खर्च भागवतीये. माझ्या ताराक्का सारखा देव माणूस शोधून सापडणार नाही.